विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गणेश मंडळावर आर्थिक विघ्न येऊ घातलाय। आचारसंहिता लागू झाल्यास त्यातून गणेश मंडळांना वगळावं अशी मागणी आता समोर आली आहे। आचारसंहितेमुळे गणेश मंडळावर आर्थिक संक्रांत। आचारसंहितेतून गणेश मंडळांना वगळण्याची मागणी। निवडणुकीमुळे गणेश मंडळाच्या पोटात गोळा। मुंबईतला सर्वात मोठा सण म्हणून गणेशोत्सवाची ओळख आहे। गणेशोत्सवात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते। राजकीय देणग्या गणेश मंडळाचा आर्थिक कणा मानला जातो। यावर्षी ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यास गणेशोत्सवाच्या काळात आचारसंहिता लागू होईल। तसं झाल्यास राजकीय देणग्या आणि जाहिराती गणेश मंडळाला मिळणार नाहीत। परिणामी गणेश मंडळाचा आर्थिक डोलारा कोसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे आचारसंहितेतून गणेश मंडळांना वगळण्याची मागणी गणेश मंडळांनी केली आहे। महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्याने एक विनंती केली आहे। कालच आम्ही ते पत्र रवाना केलं की जर आचारसंहिता लागल्यास गणपती उत्सवात तर ती आचारसंहिता त्या गणपती कालावधीपुरता शिथिल करावी किंवा गणेश मंडळांना त्यातून वगळावे अशी विनंती आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना केल्या। निवडणुकीमुळे गणेशोत्सव मंडळाच्या आर्थिक नाड्या आवळल्या जाणार आहेत। कोरोना काळात बसलेल्या आर्थिक फटक्यातून गणेश मंडळ सावरत असतानाच आता निवडणूक आचारसंहितेचा धसका मंडळांनी घेतलाय। चेतन नावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।